आपल्या किचनमध्ये अळूची भाजी करणार आहोत. अळूची पातळ भाजी यापूर्वी पण मी दाखवली आहे, पण आता ह्यावेळी वेगळ्या प्रकारानं दाखवणार आहे मी भाजी. तर ती भाजी करण्यासाठी हे आता अळू मळ्यातून आणलेलं आहे. काढून सुंदर असं अळू आहे बघा, छान असं कट करून सोलून घेणार आहे. अळू सोलणं आणि मग ते बारीक चिरणं, हे असं सोलायचं असतं ते. हे बघा, अळूमध्ये बरेच प्रकार आहेत. एक पांढऱ्या देठीचं असतं, एक हे असतं, एक तेरं अळू असतं. 2-4 प्रकार अळूवात असतात. त्याच्यात काही अळवांना खाज असते, पण ह्या अळवाला खाज अजिबात नाही. ह्याची वडी पण चांगली होते आणि अळू पण छान होतं, म्हणजे काहीही याचं छान होतं असं. तर याची मी आता तुम्हाला आधी असं सोलून घेणार आहे, नंतर हे सगळं बारीक चिरून घेणार आहे आणि तुम्हाला अळूची एक छान प्रकार दाखवणार आहे अळूचा. त्याच्यासाठी आता मी हे सोलून घेते. आपल्या किचनमध्ये अशी अळूची भाजी करणार आहोत. अळूची भाजी आपण नेहमीच करतो, पण ती पण वेगवेगळ्या प्रकारानं करता येते. तशीच आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारानं करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आधी प्रथम काय घेतलं ते हे अळू बारीक चिरून घेतलेलं आहे. सोलून स्वच्छ धुवून वगैरे असं बारीक चिरून घेतलं आहे. त्यामध्ये आपण आज पावटे आणि शेंगदाणे असे उकडवून घेतलेले आहेत, कारण अळू आणि हे एकावेळी शिजत नाही, त्याच्यामुळे आपण ते उकडवून घेतलेले आहेत. ही ओली मिरची आहे, कढीपत्ता आहे, नंतर फोडणीसाठी तेल घेतलं आहे, जिरं, मोहरी, मेथी, हळद, हिंग, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, दाण्याचं कूट, मीठ, गोडा मसाला, गूळ आणि चिंच एवढं याचं साहित्य आहे. आता आपण तिकडे किचनमध्ये जाऊन आपण आता फोडणीला टाकूया. तिथं कसं टाकायचं ते मी दाखवते तुम्हाला. आता काय करणार आहोत तर अळू फोडणीला टाकणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही कुकरला शिजवून घेणार आहे. म्हणजे अळू एकदम छान शिजतं. अळू शिजणं हे महत्त्वाचं अगदी आहे, कारण जर अळू शिजलं नाही तर ते चोथा पाणी होतं. त्याच्यामुळे अळू छान असं शिजलं पाहिजे, म्हणून मी आधी पहिल्यांदा अळू शिजवून घेते. आणि डाळ दाणे आपण शिजवून घेतलेलेच आहेत, ते नंतर घालणार आहोत. पण प्रथम आपण अळूची फोडणी करून घेऊया. आता अळूची फोडणी म्हटली की त्याच्यात मेथी दाणा हवा. मेथीनं खमंगपणा येतो. मेथी भरपूर घालायची नाही, म्हणजे त्याचा कडूपणा येतो. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, त्यानंतर ही ओली मिरची, थोडं लाल तिखट घालणार आहे, पण ओली मिरची घालणार आहे. स्वादासाठी कढीपत्ताचा जास्त घालायचा नाही, त्याचा कसा काय जास्त घालून उपयोग नसतो, थोडाच घालायचा, वासा पुरेसा. हिंग, ह्याला हिंगाचा वासही व्यवस्थित लागतो. हळद, असे खमंग फोडणी आपली आता ही तयार झाली आहे. तर त्या खमंग फोडणीवर आपण अळू फोडणीला टाकणार आहोत, बारीक चिरून घेतलेलं. हे आपल्याला दिसतंय भरपूर, ते कमी होईल. थोडं आपण परतून घेणार आहोत. छान चांगल्या 2-3 शिट्या काढून, म्हणजे हे अळू जेवढं शिजेल तेवढं ते छान होते, चव त्याला चांगली येते. अळवाला एकजीव झालं पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे. नाही तर मग काही जण नाही शिजलं तर मग मिक्सरला लावून घेतात, हा पर्याय आहे. पण शक्यतो अळू हे छान शिजवून घ्यायचं. याचे दाणे काजूगर सुद्धा चांगले लागतात, पण आज मी घातले नाहीत, कारण पावट्याची चव चांगली येते. ते सुंदर आपलं अळू आता केवढं झालं बघा, कमी. मिनिटभर झाकण ठेवलं आहे. तर मी ह्या अळूवर पाणी ओतणार आहे आणि चांगल्या 3 शिट्या काढून घेणार आहे. तर मी झाकण लावून 3 शिट्या काढून घेते.
टाकलं होतं ते आपलं छान शिजलेलं आहे. आता आपण ते असं चांगलं घाटून घेणार आहोत, व्यवस्थित घाटून घेणार आहोत आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. पण अळू चांगलं घाटून घेतलं आहे. तर आपण ह्याच्यात साहित्य घालणार आहोत सगळं. गॅसवर ठेवते. मी पहिल्यांदा हे डाळदाणे घालते सगळे आणि चांगलं जरा फिरवून घेते व्यवस्थित. किती सुंदर शिजलंय बघा अळू, एकदम मस्त. अळूचा कलरही चांगला आला पाहिजे, एकदम तांबडा पण येता नाही, एकदम पिवळा पण नाही, असं सगळा कलर पण चांगला आला पाहिजे. आपण पहिल्यांदा काय करतो तर आपण डोळ्यानं बघतो, नाकानं वास घेतो आणि नंतर आपण जिभेनं चव घेतो. त्याच्यामुळे आधी डोळ्यालाही हे सगळं चांगलं दिसलं पाहिजे. आता आपण याच्यात साहित्य घालणार आहोत. हा पहिल्यांदा मी गोडा मसाला घालते, 1 चमचाभर गोडा मसाला. हा गूळ, हे चिंच गुळाचं अळू आहे त्याच्यामुळे गूळ ह्याच्यात व्यवस्थित गूळ हवा. ही धना पावडर, ही जिरा पावडर, मीठ मी हातानं घालते कारण मला मिठाचा अंदाज असा समजत नाही म्हणून. मीठ, तिखट घालणार आहे थोडं. दाण्याचं कूट, ते आपल्या आवडीनुसार, कूट जास्त होतं कूट घालायचं, नाहीतर खोबरं हवं तर खोबरं घालायचं. ओलं खोबरंसुद्धा त्याच्यात मी घालणार आहे. असं हे आपलं सगळं आता साहित्य घालून झालं आहे. चिंचेचा कोळ, ही चिंच कुस्करत भिजत घातली आहे. आता त्याचा हा मी कोळ काढून असा आपण घालणार आहोत त्याच्यात. अळू त्याच्यात खूप प्रकार अळवात करता येतात, ह्याच्यापूर्वी मी तुम्हाला दाखवलेत. असं चिंचेचं पाणी आणि थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ नव्हे, लाल तिखट रंगाला. हे आपलं काश्मीरी तिखट आहे. मिरची आपण थोडी घातलेली आहे पण रंगासाठी आणि चव पण वेगळी येते थोडी, म्हणून आपण हे लाल तिखट घातलं आहे. एकदा मिक्स करून सुंदर असं मिक्स करून घेऊया आणि पाणी ओतूया आणि चांगलं शिजवून घ्यायचं. आपला अळू तयार. हवी तर वरून फोडणी घालायची पण जरूर नाही, आपण भरपूर फोडणी घातलेली आहे. वाटली तर वरून घालू शकतो. कोणाला याच्यात जरी लसूण वगैरे हवे असेल, ह्याच्यात लसूण घालत नाही पण काही जणांना आवडते अळूलासुद्धा लसणीची फोडणी, तीसुद्धा वरून देऊ शकतो. आता ह्याच्यात मी पाणी ओतणार आहे. आपल्याला आवश्यकतेनुसार आपण पाणी ओतायचं आहे. तुम्हाला कितपत घट्ट असेल, काय हवं आहे त्या मानानं पाणी ओतायचं आहे. हे बघा, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर कशाशीही हे छान लागतं. रुचकर असं अळू. ते चांगलं आता आपण हे उकळवून घेणार आहोत. ही आपली अळूची भाजी तयार आहे. हे आपलं एकदम असं पंचामृतासारखं चिंचगुळाचं अळू खाण्यासाठी तयार आहे. हे बघा, पावटे वगैरे घातलेले आहेत, एकदम मस्त. हे अळू तयार आहे. आता आपण ते सर्विंग बाउलमध्ये काढूया. असं हे आपलं अळू लग्नाच्या पंक्तीतही असतं आणि कुठेही अळूची भाजी म्हटलं की अगदी कुठच्याही सणाला आपण करतो, आवडीनं लोक खातात. अशी छान अळूची भाजी मी केलेली आहे. आता ह्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. या श्रावण महिन्यात अळू नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.